महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मुलांना, जे इंजिनियर झाले त्यांना, जे इंजिनियर्स होणार आहेत त्यांना, आणि इंजिनिअरिंगच्या रिलेटेड किंवा BCA, MCA, MCS, BSc या सर्व तरुण मित्रांसाठीचा हा आजचा खास व्हिडिओ. मित्रांनो, आजकाल जर तुम्ही बघत असाल तर एकच चर्चा आहे, जिथं जाईल तिथं एकच चर्चा. जर तुम्ही सोशल मीडिया ओपन केलं, इन्स्टा, युट्यूब, फेसबुक, जिथं जाईल तिथं फक्त एका विषयावरती जोरदार चर्चा चालू आहे, आणि ती चर्चा म्हणजे खरतांची नव्हे, AI ची. तर AI हे जे आहे ते AI आत्ता सगळा गेम चेंजर AI बनत आहे. आणि या AI ला जर तुम्हाला कॉम्पीट करायचं असेल, या AI मध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल, तर हा जो एरा आहे, AI चा एरा आहे, जो 2 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. पण याच्यामध्ये मराठी मुलांचा जो टक्का आहे, तो मराठी मुलांचा टक्का कमी पडतोय असं मला वाटतंय, आणि म्हणूनच यासारखे अनेक चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. जर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स मध्ये सांगा की AI बद्दल तुम्हाला काय काय हवं आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे प्रोग्रॅमिंग साठी किंवा प्रोग्रॅमिंग करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी. म्हणजे जे ग्रामीण भागातले टियर 3, टियर 4 आणि म्हणजे निम ग्रामीण भागातली पण काही मुलं आहेत ज्यांना AI इनेबल्ड फुल स्टॅक डेव्हलपर बनायचं आहे, त्यांच्यासाठीचा हा रोड मॅप आहे. तर मित्रांनो, आता इंडस्ट्रीचा गेम कसा चेंज होतो याच्याबद्दल जर थोडं बोललं तर मी स्वतः गोरख खरात BNI च्या माध्यमातून अनेक कंपनीशी कनेक्ट आहे, आणि कंपनीच्या ओनरशी बोलण्याची संधी मला मिळते. खूप वेळा ओनरशी ज्यावेळेस मी बोलतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कंपनीबद्दल, त्यांच्या हायरिंग प्रोसेस बद्दल बोलतो, रिक्वायरमेंट बद्दल बोलतो, त्यावेळेस एक गोष्ट मला नेहमी जाणवते, ती म्हणजे रिक्वायरमेंटमध्ये, रिक्रुटमेंटमध्ये एक चेंज होत चाललेला आहे. जी रिक्रुटमेंट होती आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये म्हणजे ट्रॅडिशनल पद्धती कशा होत्या, जेव्हा कधी पण IT कंपनीमध्ये हायरिंग व्हायचं फ्रेशरचं, याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर IT कंपनीमध्ये हायरिंग होताना काही ट्रॅडिशनल स्टेप्स असायच्या, रजिस्ट्रेशन, त्यानंतर मग ऍप्टिट्यूड मधून क्रॅक झालं तर JD टेक्निकल, मग HR, हे जे राऊंड होते हे राऊंड ऑलमोस्ट असायचे. आणि मग त्यानंतर ऍप्टिट्यूड झाल्यानंतर ऍप्टिट्यूड मध्ये पण एक ठराविक टाईपचे क्वेश्चन्स असायचे, स्पीड वगैरे समथिंग लाईक दॅट. बऱ्याच ज्या लोकांनी ऍप्टी दिलेली आहे त्या लोकांना त्याचे क्वेश्चन्स माहीत असतील. टेक्निकल मध्ये जर स्पेशली याच्या आधी म्हणजे 10 वर्षापूर्वी वगैरे जर इंटरव्ह्यू दिले असतील त्या लोकांना आठवत असेल तर टेक्निकल मध्ये प्रोग्राम लिहायला सांगायचे पेजवरती, आणि त्याचं लॉजिक एक्सप्लेन करायला सांगायचे. मग त्यानंतर हळूहळू स्क्रीन शेअर करणं, स्क्रीन शेअर करून मग प्रोग्रामिंग करणं, राईट, इव्होल्युशन होत गेलं. आणि आत्ता जी प्रोग्रामिंग च्या टेस्ट होत आहेत, मशीन टेस्ट होत आहेत काही कंपनीमध्ये, ज्या टॉप लेवलच्या कंपनीत आहे. मी परवा एक पॉडकास्ट ऐकला आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, खूप टॉप लेवलची कंपनी ती, त्या कंपनीमध्ये जे इंटरव्ह्यू प्रोसेस घेतली गेली त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंड मध्ये AI चा जो राऊंड घेतला गेला त्याच्यामध्ये त्यांना सगळं ऍक्सेस दिलेलं होतं, तुम्ही कोणतेही टूल्स AI चे यूज करू शकता आणि एक आउटपुट किंवा एक सिस्टम डिझाइन करू शकता. म्हणजे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं आहे ते प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला डिझाइन करावं लागेल, डेव्हलप करावं लागेल, समथिंग लाईक दॅट. रोल्स प्रमाणे असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपर, आर्किटेक्चर, मग त्या पद्धतीनं त्याची जे स्ट्रेंथ आहे किंवा टफनेस आहे तो टफनेस सेट केलेला असू शकतो. सो फर्स्ट राऊंड मध्ये त्यांना पूर्ण AI चं कंट्रोल दिलं, आणि मग AI च्या कंट्रोल नंतर तो जो कोड आहे तो कोड चेक केला गेला, त्यातून काही लोक शॉर्टलिस्ट झाले असतील, आणि मग त्याच्यातून सेकंड राऊंड जो आहे तो सेकंड राऊंड मध्ये गेल्यानंतर जो AI चा कोड बनवलेला आहे त्याच्यावरती त्यांना क्वेश्चन विचारले गेले, काही चेंजेस करायला लावले त्यांच्या समोर बसून, की हा जो कोड आहे याच्यामध्ये हा चेंज कर, हा चेंज कर. माइट बी व्हॅलिडेशनचा असेल, माइट बी आर्किटेक्चरचा असेल, माइट बी कॉन्फिगरेशनचा असेल. सो ही जी ज्यावेळेस मी प्रोसेस बघितली, प्रोसेस ऐकली, राईट, माइट बी बऱ्याच कंपनीमध्ये आम्ही अनुभवतो आहे ही प्रोसेस, त्यावेळेस एक गोष्ट आली की आता जे बाकीचे इन्स्टिट्यूट्स मध्ये जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग घेत आहेत, जे ट्रेनिंग होत आहेत फुल स्टॅक डेव्हलपमेंट रिलेटेड, त्याच्यामध्ये चेंज करायला पाहिजे आणि नवीन कोर्स यायला पाहिजे, AI एनेबल्ड फुल स्टॅक डेव्हलपर. आणि
ही जी जादू आहे, ही जादू मी आज तुम्हाला त्याचा रोडमॅप सांगणार आहे. तो रोडमॅप जर तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच मित्रांनो तुम्ही कॉम्पीट कराल. तुम्हाला जॉब सुद्धा 100% लागू शकतो. त्याच्यासाठी कोर्स करावा असं मी सांगत नाही, माझ्याकडे करावा हे तर बिलकुल सांगत नाहीये. राईट. सो तुम्ही जे कोर्स करणार आहात किंवा शिकणार आहात त्याला एआय इनेबल्ड कसं करायचं, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हा तुमच्यासाठीचा रोड मॅप वाला व्हिडिओ आहे. राईट. सो एआय इनेबल्ड फुल स्टॅक डेव्हलपर, एआय इनेबल्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर, एआय डेव्हलपर, एआय सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, एआय सॉफ्टवेअर असिस्टंट, एआय हे प्रत्येक सॉफ्टवेअरच्या फील्डमध्ये हळूहळू लागत जाणार आहे. तुमच्या जेडी मध्ये, जॉब डिस्क्रिप्शन मध्ये, प्रोफाईल मध्ये, तुमच्या रिझ्यूम मध्ये या सगळ्या गोष्टींचा यूज व्हायला चालू झालेला आहे. आणि आज, उद्या आणि परवा आणि नेहमीच या पोझिशनची जी ओपनिंग आहे ती ओपनिंग कायम राहणार. सो एआय एनेबल्ड फुल स्टॅक डेव्हलपरचा रोड मॅप जो आहे तो रोड मॅप आपण डिस्कस करणार आहोत. राईट. सो मित्रांनो, एआय इनेबल्डच्या रिलेटेड ज्यावेळेस आपण बघतो बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो की जिथं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याच्याकडे थोडंसं आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, फ्रेश माइंड असाल, कॉलेजमध्ये तर काय शिकवत नाहीत हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. सगळ्या कॉलेजेसचं मी बोलत नाहीये, पण बऱ्याच साऱ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रोग्रॅमिंग स्किल्स त्या प्रमाणात शिकवले जात नाहीत ज्या प्रमाणात इंडस्ट्रीला पाहिजेत. सो तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जर शिकवत असेल तर तुमच्या कॉलेजचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पण प्राऊडली त्या कॉलेजचं नाव नक्की पुढे जाऊन घेऊयात. राईट. सो काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. जर आता ट्रॅडिशनल लर्निंग जर तुम्ही बघितलं तर ट्रॅडिशनल लर्निंग मध्ये सिम्पली लाईक खूप बेसिक शिकायचो आपण. म्हणजे जसं की HTML पासून सुरुवात केली, टॅग्स कसे लिहायचे, ते CSS कशी ऍड करायची, किती पद्धतीने ऍड केली जाते, मग बुटस्ट्रॅपचे सगळे क्लासेस लिहायचो, मग जावास्क्रिप्ट पासून व्हेरिएबल डेटा टाइप्स आणि या सगळ्या गोष्टी आपण बघायचो. मग त्यात लॉजिक लिहायचो ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट मध्ये, मग ES6च्या कन्सेप्ट करायचो. त्यानंतर फ्रेमवर्क कडे यायचो. फ्रेमवर्क मध्ये मग फ्रॉम स्क्रॅच, कॉन्फिगरेशन या सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि मग पुढे जाऊन आपणाला बॅकएंड जे आहे ते बॅकएंडची कुठली तरी एक टेक्नॉलॉजी करायचो. हा होता ट्रॅडिशनल फ्लो. पण याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही जर इंटरव्ह्यूची प्रोसेस 2 वर्षापूर्वी बघितली असेल तर अरेच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जायचे. हाऊ कॅन आय फाइंड आउट द डुप्लिकेट अरे नंबर, लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा, सेकंड लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा. या सगळ्या गोष्टीचे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात होते. पण आता तो स्तर वाढलेला आहे, टफनेस वाढलेले, तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेशन डेव्हलप करायला सांगतात. प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं जातं, ते प्रॉब्लेम स्टेटमेंट डेव्हलप करायला दिलं जातं. कदाचित यानंतरचे जे इंटरव्ह्यू होणार आहेत मित्रांनो ते कम्प्लिटली एआय यूज करून तुम्हाला दिले जातील, पण त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला लावतील विदाउट एआय. सो आपणाला प्रोग्रामिंगचा बेसिक जो आहे तो बेसिक प्रोग्रामिंग यायलाच पाहिजे, मस्ट आहे. राईट. कोणतीही टेक्नॉलॉजी जर शिकत असाल तर त्याचं बेसिक जे आहे ते टेक्नॉलॉजी काय आहे, त्याचे आर्किटेक्चर्स काय आहेत, कशी रन होते, जे बेसिक आहे ते बेसिक तुम्हाला मस्ट आहे. फोकस काय करायला पाहिजे? फोकस करायला पाहिजे रिअल टाइम प्रोजेक्ट्स, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स. जे प्रॉब्लेम स्टेटमेंट असे आहेत जे आपण डे टू डे लाईफ मध्ये फेस करू शकतो. जसं की एखादी प्रोसेस तुम्ही गव्हर्नमेंटची बघता आहात आणि त्या प्रोसेसमध्ये मॅन्युअली काम चालतं, तर ती ऑटोमेशन करण्यासाठीचं प्रॉब्लेम स्टेटमेंट हा तुमचा रिअल टाइम प्रोजेक्ट असू शकतो. जसं बाल संगोपन केंद्र आहे, बाल संगोपन केंद्राची प्रोसेस आता मॅन्युअली चालते, त्याला ऑटोमेशन करू शकता तुम्ही. फार्मिंग रिलेटेड बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या मॅन्युअल चालतात, त्याला ऑटोमेशन करू शकता. CRM, ERP, तुमच्या बिझनेससाठी लागणारं छोटं स्टेटमेंट. आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात, आपल्या रिलेटिव्ह मध्ये जे लोक राहतात त्यांचे बिझनेसेस आहेत, त्यांनी सॉफ्टवेअर अजून बनवलेलं नाहीये. सो त्यांची बिझनेस प्रोसेस समजून घ्या आणि त्याचं सॉफ्टवेअर बनवा. हे झाले तुमचे रिअल टाइम प्रोजेक्ट्स. सो त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. आता मेनली जर रोडमॅप तुम्ही बघितला, प्रोग्रामचा रोडमॅप, इथं जे टाइम लिहिलेला आहे तो टाइम मी थोडासा मॅनिप्युलेट करतो आहे. हे ओल्ड प्रेझेंटेशन आहे. सो मॅनिप्युलेशन हा 6 मंथच्या हिशोबाने बनवलेला आहे. माइट बी याच्यामध्ये थोडासा चेंज होतो. पण बेसिकली जर तुम्ही बघितलं तर फुल स्टॅक डेव्हलपरसाठी
फ्रंट एंड, राईट, बॅक एंड, राईट, डीबी, डेवॉप्स, राईट. सो या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या आतापर्यंत. फ्रंट एंड, बॅक एंड, डेवॉप्स. डेवॉप्स म्हणजे डिप्लॉयमेंट यायला पाहिजे. डेवॉप्स म्हणजे एंटायर डेवॉप्स नाहीये बोलत मी, ऍटलिस्ट डिप्लॉयमेंट यायला पाहिजे. या 3 गोष्टी होत्या, पण हा पिक्चर मध्ये नव्हता. हा पिक्चर मध्ये आल्यापासून, एआय पिक्चर मध्ये आल्यापासून हा जो रोल आहे, हे जे सिनॅरिओ आहे, तो सिनॅरिओ चेंज झालेला आहे. तर समजून घेताना आपण बॅकएंड शिकणं आहे, फ्रंट एंड शिकणं आहे, एआय इंटिग्रेशन शिकणं आहे आणि लाईव्ह प्रोजेक्ट जे आहे ते लाईव्ह प्रोजेक्ट शिकणं आहे. या 4 गोष्टी जर तुम्ही शिकत असाल तर तुमचा रोडमॅप जो आहे तो रोडमॅप एकदम परफेक्ट आणि फाईन बनणार आहे. राईट. आपण पुढे जाऊयात. सो फ्रंट एंड मध्ये त्यांनी स्किल्स दिलेले आहेत, राईट. रिॲक्ट जेएस, नेक्स्ट जेएस, टेलवाइंड. ह्या गोष्टी सोबत मी काही गोष्टी ऍड करतो आहे जे आपल्या खूपच बेसिक आहेत पण यायला पाहिजे, राईट. HTML असेल, CSS असेल, बूटस्ट्रॅप असेल, राईट. त्यानंतर मग जावा स्क्रिप्ट असेल. आता जावा स्क्रिप्ट नंतर मग रिॲक्ट, नेक्स्ट, टेलवाइंड, राईट. आता या रिॲक्टला अजून एक ऑप्शन असू शकतो जो बेस्ट आहे, राईट, ज्याच्यावरती ओपनिंग आहे, अँग्युलर. अँग्युलर मध्ये मग आयोनिक वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. फ्रंट एंड ज्यावेळेस आपण शिकतो आहे, या 3 बेसिक गोष्टी सोबत, 3-4 बेसिक गोष्टी सोबत जर तुम्हाला कोणतं फ्रेमवर्क येत असेल, रिॲक्ट जेएस, नेक्स्ट जेएस, राईट, अँग्युलर जेएस, अँग्युलरचं लेटेस्ट फ्रेमवर्क जे पण अँग्युलर 20 वगैरे आहे, ते फ्रेमवर्क येत असेल तर तुमचा फ्रंट एंडचा जो रोल आहे तो फ्रंट एंडचा रोल क्लिअर होतो. आता फ्रंट एंड मध्ये कसं व्हायला पाहिजे? फ्रंट एंड मध्ये मोस्टली स्टडी करताना इम्प्लिमेंटेशन कडे जास्त फोकस करा. आता बरेच सारे एआयचे टूल जे आहेत ते खूप छान फ्रंट एंड बनवून देतात. माझ्याच टीम मध्ये आता जी आमची एक्झिस्टिंग बॅच आहे त्यांना आम्ही CRM बनवायला सांगितलं. तुम्ही विश्वास ठेवणार नाहीये, CRMचा एंटायर UI अँग्युलरचा विथ जेसॉन त्यानं 1 डे मध्ये दिलाय कर्सरनं. पेड कर्सरचा सबस्क्रिप्शन आहे आमच्याकडं. तर आम्ही कर्सर मधून तो UI बनवून घेतला. म्हणजे त्याचे जे पण 3, 4, 5, 6 स्क्रीन जे आहेत ज्याच्यासाठी 2-3 फ्रेशर डेव्हलपर्स किंवा 1 to 2 इयर्स वाले डेव्हलपर्स नियर अबाउट 15 ते 20 दिवस कन्सिस्टंटली काम करतील, तेवढं पण सुपर बनणार नाही, तेवढं एका दिवसामध्ये पूर्ण UI युजर पेज इंटरफेस जनरेट झालेला आहे CRMचा बाय युझिंग कर्सर टूल. आता फ्रंट एंड मध्ये थोडासा गेम चेंज होत आहे. फ्रंट एंड मध्ये खूप सारे UI टूल्स खूप छान काम करतायत. हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मी पण ऍज अन फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून 10 वर्ष काम केलं. पण ज्यावेळेस मी एआय टूल्स वापरायला लागलो त्यावेळेस समजायला लागले की फ्रंट एंड मध्ये जे काम व्हायला लागलेलं आहे त्यामध्ये सुपिरियर एआय टूल काम करतायत. आपल्याला फक्त डिबग करणं, आर्किटेक्चर करणं, जिथं जिथं एआय यूज करत नाही त्या म्हणजे बँकिंग मध्ये, एंटरप्राइज लेवलला, तिथं तुम्हाला हे स्किल परफेक्टली यूज होणार आहेत. पण हे सेक्टर सोडून ज्या कंपनीमध्ये फ्रंट एंड डेव्हलपर आहात तुम्ही, तर तुम्हाला बॅकएंड शिकणं मस्ट आहे. कारण तुम्ही जर अजून कर्सर बघितलं नसेल, क्लाउड बघितलं नसेल, कोपायलट माइट बी कोपायलट त्या लेवलला काम करताय न करताय मला माहित नाहीये, पण कर्सर आणि क्लाउड खूप ट्रिमेंडियस अप्लिकेशन बनवत आहेत. त्यातले काही अप्लिकेशन मी तुम्हाला दाखवेन आता की पोर्टल्स वगैरे जे आम्ही बनवलेले आहेत यूज करून. कदाचित CRMचा डेमो आमचा पुढच्या वीकमध्ये आम्ही तुम्हाला प्रेझेंट पण करू. सो बॅकएंड मध्ये तुम्हाला जर तुम्ही मीन आणि मन बद्दल जर विचार करत असाल तर तुम्हाला नोड जे आहे ते नोड जे शिकणं मस्ट आहे, राईट. मग तो मीन मध्ये पण जाऊ शकता, मन मध्ये पण जाऊ शकता आणि ऍज अ नोड जेएस म्हणून सुद्धा अप्लाय करू शकता. सो एक्सप्रेस, रेस्ट एपीआय, पोस्टग्रेस, आर्किटेक्चर रबस्ट, स्केलेबल सर्व्हर साईट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी बॅकएंड मध्ये येणार आहेत. जे आपल्या लिगसी टेक्नॉलॉजी जे आहेत, जावा, .NET ऑलवेज ओपन आहे, हे ऑप्शन तुमच्यासाठी आहेत. आता येऊयात एआय इंटिग्रेशन कडे, जो सर्वात महत्वाचा पार्ट आपण म्हणतो आहे, राईट. सो एआय इंटिग्रेशन मध्ये काय यायला पाहिजे? एआय इंटिग्रेशन मध्ये, राईट, पहिली गोष्ट टूल यूज करता येणं, दॅट इज मस्ट. तिथून पुढे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग येणं, दॅट इज मस्ट. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, बाय द वे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वरती मी एक मास्टर क्लास व्हिडिओ बनवतो मराठीमधून, लवकरच तो पब्लिश होणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. सो
ओपन एआयचं इंटिग्रेशन म्हणजे जे पण ओपन एआय आहे त्याचं इंटिग्रेशन, लँगचेन, वेक्टर डेटाबेस जे आहे ते वेक्टर डेटाबेस तुम्हाला यायला पाहिजे. ऍटलिस्ट तुम्ही मास्टर नका बनू, पण फास्ट एपीआय काय आहे, इंटिग्रेशन कसं होतं, त्याचा रोल काय आहे, राईट, ओपन एआयचे इंटिग्रेशन कसे होत आहेत, LLM काय आहे, कुठले LLM मार्केटमध्ये आहे, ते कसे वर्क करतात, त्याचं एखादं छोटंसं POC बनवता येतो का, डेमो बनवता येतो का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीचा स्टडी असायला पाहिजे ऍज अन फ्रेशर, ऍज अन बिगिनर म्हणून. जर तुम्हाला हे येत असेल तर यू आर द आउटस्टँडिंग परफॉर्मर इन बिटवीन द टीम किंवा जे इंटरव्ह्यूला गेलेले त्याच्यामध्ये तुम्ही स्टँड आउट होता. ओके. त्यानंतर डेऑप्स जे आहे ते डेऑप्स ऑलवेज फुल स्टॅक साठी युजफुल आहे, ज्याच्यामध्ये गिट आहे, डॉकर आहे, वर्सल आहे, AWS काही बेसिक सर्व्हिसेस आहेत, लिनक्स सर्व्हर आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. हा झाला तुमचा टेक स्टॅक. हा टेक स्टॅक तुम्हाला यायला पाहिजे, राईट. आता म्हणजे ज्या कंपनीज बघतायत, इंडस्ट्री टूल्स बघतायत, राईट, जे मी टूल्स ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत, पण टूल्स जे आहेत ते टूल्स खूप खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. जर मिड स्केल स्मॉल स्केल कंपनी जर तुम्ही बघत असाल ना, तर त्या कंपनीज प्रोडक्टिव्हिटी त्यांना खूप पाहिजे, कमी रिसोर्स पाहिजे, जास्त प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, काम लवकर पाहिजे, तर मग ते एआय टूल वापरायला लावतात. मी ओनर आहे, कमी टोकन्स मध्ये काम झालं पाहिजे. मी समजा क्लाउडचं सबस्क्रिप्शन घेऊन दिलंय माझ्या मुलांना, एम्प्लॉयला, तर त्याचे टोकन्स असतात की तुम्ही प्रॉम्प्ट कसा लिहिता आहात, एका प्रॉम्प्ट मधून किती काम करून घेत आहात एआय कडून, हे आजकालचं चॅलेंज आहे. आणि हे जे इफेक्टिव्ह करू शकतात त्या एम्प्लॉयला कोणीही रिप्लेस करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, टूल्स इफेक्टिव्हली वापरणं म्हणजे तुम्हाला त्याच्या आधीचं बेसिक शिकायला पाहिजे. ते टूल्स कसं वर्क होतं, त्याचं अल्गोरिदम काय, त्याचे बेसिक्स काय, हे बेसिक शिकणं गरजेचं आहे. आता काही टूल्स मध्ये चॅट जीपीटी आहे, राईट, जे जनरल आपण युज करतोय, गिटअप को पायलट, जे हे गिटअप को पायलट जे आहे ते गिटअप को पायलट ऑलमोस्ट सगळ्या कंपनीमध्ये गिटअप को पायलट जे आहे ते गिटअप को पायलट यूज होत आहे, राईट. म्हणजे जे एंटरप्राइज लेवलचे ऍप्लिकेशन्स आहेत, म्हणजे ज्याला म्हणतो की आपण बँकिंग वगैरे, ज्याच्यामध्ये एआयचे टूल्स अप्लाय केले नाहीत आहे, तिथं त्यांनी गिटअप को पायलट ऍटलिस्ट आहे. प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक MNC मध्ये गिटअप को पायलटचं ट्रेनिंग दिलं जातं, कसं यूज केलं पाहिजे, कंपल्सरी यूज करायला लावतायत कंपन्या. त्यामुळं गिटअप को पायलट काय आहे, ते कसं वर्क करतंय, प्रॉम्प्ट कशा लिहिल्या पाहिजेत, कसा कोड लिहितोय, डिबग कसा करतोय, कुठलं फंक्शन त्याला कसं देतात, युनिट टेस्ट केसेस कसे लिहिल्या पाहिजेत, हे सगळं तुम्हाला गिटअप को पायलट मधून शिकायला मिळेल, राईट. अजून पोस्टमॅन जे आहे ते सुपरबेस, राईट, सुपरबेस आणि वर्सल, हे जे आहे ते हे डिप्लॉयमेंटचे काही टूल्स आहेत, ते टूल्स तुम्हाला यायला पाहिजे, बेसिक यायला पाहिजे, राईट. माझ्याकडे काही एक मुलगा आहे संकेत म्हणून, जो या सगळ्या गोष्टीविषयी स्वतः R&D करतो. आता कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाता लर्निंगसाठी, कोर्स लावता, त्या कोर्समध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे शिकतो आहे त्याच्यापेक्षा ऍडिशनली तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. जर तुम्हाला काय येत नाहीये तर तुम्ही जे शिकवताय ते शिका, +1 मध्ये, म्हणजे साधारण 1,500 ते 2,000 एआयचे टूल सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कोणतीही गोष्ट काढा जी एआय टूल मधून होत नाही. असं तुम्ही सांगा की एआय टूल मधून हे होत नाही, राईट, कुठलीही गोष्ट. त्यामुळं टूल जे आहे ते टूल्स तुम्हाला एक्सप्लोर करणं गरजेचं आहे, तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे, राईट. त्यानंतर लाईव्ह प्रोजेक्ट हा जो पार्ट आहे, बघा मी प्रोजेक्ट कसे एक्सप्लेन करायचं याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता प्रोजेक्ट बनवायचे कसे याच्याबद्दल खूप सारं बोलू शकतो आपण, पण या व्हिडिओमध्ये मला शॉर्ट मध्ये बोलायचं आहे, याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवेन. सीव्ही मध्ये जे प्रोजेक्ट टाकायचे, आपल्या रिझ्यूम मध्ये जे प्रोजेक्ट टाकायचे ते कशा पद्धतीचे असले पाहिजे, ते इंटरव्ह्यूला क्वेश्चन्स कसे विचारले जातात प्रोजेक्टच्या रिलेटेड. शक्यतो आता फ्रेशरसाठी म्हणजे अगदीच मला वाटत नाही की कोणीही डेव्हलपर सिंपल विदाउट इंटर्नशिप सुद्धा सीव्ही टाकतो. ऍटलिस्ट प्रत्येक पोराच्या रिझ्यूम मध्ये 1 किंवा 2 इंटर्नशिप आहे. कुठलाही सीव्ही काढा, त्याच्यामध्ये इंटर्नशिप आहे, पण ते इंटर्नशिप टाकताना तुम्ही जे प्रोजेक्ट दाखवलेले त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. त्या प्रोजेक्टचे स्टेक होल्डर्स काय, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, तुम्ही काय काम केलंय, बरेच सारे क्वेश्चन्स आहेत.
आणि लाईव्ह प्रोजेक्ट जे आहेत ते लाईव्ह प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. आता ज्याच्यामध्ये एआय चॅटबॉट्स ट्रेंडिंग विषय आहे. तुम्ही जर एआय चॅटबॉट्स बनवला असेल तर माहिती तुम्हाला प्रेफरन्स जास्त असेल. सास आहे, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसेस आहे. जर तुम्ही एखाद्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम केलं असेल, एखादं प्रोडक्ट समजून घेतला असेल, त्याचा वर्कफ्लो समजला असेल, तर तो प्रोजेक्ट तुम्ही टाकू शकता. राईट. एआय कंटेंट प्लॅटफॉर्म जे आहे ते एआय कंटेंट प्लॅटफॉर्मसाठीचा जर एखादा प्लॅटफॉर्म बनवला असेल, त्याच्यावरती काम केलं असेल, तर तशा टाईपचे प्रोजेक्ट तुम्ही टाकू शकता. राईट. सो प्लेसमेंट गॅरंटी किंवा प्लेसमेंट कधी होतं? फक्त क्लास लावल्याने, फक्त कोर्स लावल्यानं प्लेसमेंट होणार नाही. ते कुठेही लाव, कोणत्याही इन्स्टिट्यूटला, छोट्यात छोट्या इन्स्टिट्यूट पासून टॉप लेवलच्या मोठ्या इन्स्टिट्यूट पर्यंत गेलं तर स्टडी हा तुम्हाला करायचा मित्रांनो. आजकाल बरेच सारे फ्रेशर्स शॉर्टकट शोधतायत की यार मी एवढे पैसे देतो, मला बॅकडोर एंट्री दे, मला हे दे. प्लीज 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 अशा भानगडीत पडू नका. हे गंडा लावण्याचे धंदे आहेत, हे कामाला लावण्याचे धंदे आहेत. कंपनीज, प्लेसमेंट एजन्सीज त्याच्यासाठीच बसलेले आहेत. काही लोक त्याच्यासाठीच बसलेले आहेत. अवेअर व्हा. कोणत्याही जॉबला जॉब लागण्याच्या अगोदर कुणालाही पैसे देऊ नका. ऑफर सुद्धा छोट्या कंपनीच्या घेऊ नका. कंपनी काय आहे, स्केल काय आहे, ऑफिस कुठे आहे, आधी थोडी इन्फॉर्मेशन घ्या. इस्टॅब्लिश कधी झाले, या सगळ्या गोष्टीपासून वाचा. हे कधी वाचू शकता? जर तुमच्याकडे एक गोष्ट असेल, राईट, म्हणजे एक फॉर्म्युला असेल तर वाचू शकता. KCC, नॉलेज, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स. या 3 गोष्टी असेल तर तुम्हाला कुठेही पैसे भरायची गरज नाही. मी जो कोर्स सांगितला, मी ज्या टेक्नॉलॉजीज सांगितल्या, त्या टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकल्या पाहिजेत असंही नाही. तुम्ही स्वतःही एक्सप्लोर करू शकता. इन्स्टिट्यूट वाले म्हणजे आमच्यासारखी लोक तुम्हाला फक्त रोडमॅप बनवून देतात, तुम्हाला ऑब्झर्व करतात, तुमच्याकडून करून घ्यायचं काम करतात. मग अशा इन्स्टिट्यूटला तुम्ही जाऊ शकता जे तुमच्याकडून करून घेत आहेत, तुमच्यासाठी वेळ देत आहेत, तुम्हाला ऑब्झर्व करतायत. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही जाऊ शकता. सो साधारण तुम्ही जर बघितलं तर या प्रोसेससाठी 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो, ज्याच्यामध्ये मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स जो आहे तो पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो आहे. सगळ्या टेक्नॉलॉजी तुम्ही 2 मंथ मध्ये शिकायला पाहिजे. राईट. ज्याचं बेसिक शिकायला पाहिजे, कशा वर्क होत आहेत शिकायला पाहिजे. राहिलेले 4 महिने जे आहे ते फक्त प्रोजेक्ट वरती टाकायला पाहिजे. राईट. किंवा हा 3 महिन्याचा कालावधी तुम्ही करू शकता. 3 मंथ मध्ये प्रोजेक्ट, 3 मंथ मध्ये लर्निंग. मित्रांनो, 6 महिने पूर्ण लर्निंग साठी देऊ नका. स्पीड मॅच करा. आता तुम्हाला या एरामध्ये स्पीड पण मॅच करायचं आहे, प्रोडक्टिव्हिटी पण मॅच करायची आहे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी मॅच करायच्या आहेत. त्यामुळे एआयच्या टूलचा यूज करा आणि तुमची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ फास्ट करायला पाहिजे. राईट. सो नेक्स्ट जर आपण बघितलं तर मला वाटतं की बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मी परत एकदा थोडस शॉर्ट मध्ये रिवाइज करतो. जर तुम्हाला एआय इनेबल्ड फुल स्टॅक डेव्हलपर व्हायचं असेल तर टेक्नॉलॉजी, एआय, इम्प्लिमेंटेशन, प्रिपरेशन आणि विजिबिलिटी मध्ये मग लिंक्डइन, नोकरी, इकडे तुम्ही विजिबल झाला पाहिजे, स्टँड आउट झाला पाहिजे. याच्या रिलेटेडचा हा कम्प्लीट व्हिडिओ होता रोडमॅपचा. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. अजून कुठल्या टाईपचे जर रोडमॅप्स पाहिजे असेल तर ते रोडमॅप्स नक्की मी सांगतो. आयटी मध्ये कशी एंट्री करायची याच्याबद्दलचा मला वाटतं हा खूप डिटेल्ड व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या सर्कलमध्ये शेअर करा, कॉलेजमध्ये शेअर करा, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मुलांपर्यंत पोहोचवा ज्याला एआय इनेबल्ड इंजिनियर व्हायचं आहे. सो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही कोडपर्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.